हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर आज गणपती बाप्पासाठी माझं चाललंय खूप छान असं मोदक बनवायचं. तर आज 9 दिवस झाले गणपती बाप्पाला, तर माझे एकदा दोनदा झालेले मोदक. तर आज मी चला म्हटलं आज पण मोदक बनवूया गणपती बाप्पासाठी. तर चला मी काय काय घेतले का मोदक बनवण्यासाठी ते दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने. एकदम साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीला असं मोदक बनवायचं चाललंय माझं. तर चला मग बघूया आपण बॅक कॅमेऱ्याने. तर इकडं बघा मी गव्हाची कणिक मळून ठेवलेली आणि इकडं माझं चाललंय सारण बनवायचं. तर मी ओल्या नारळापासून सारण बनवायला लागले. तर चला आता आपलं सारण पण तयार होत आलंय आणि मोदक बनवायला घ्यायच्यात. तर गणपती बाप्पाची आरती पण करायची राहिली आणि आरती पण करायची आता. तर चला म्हणजे अगोदर मोदक करून घेऊया. चला मग आपलं सारण पण झालंय, होत आलेलं आहे. थोडंसं कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे मला. चला मग. तर आपलं खूप छान असं सारण झालेलं आहे बघा. आणि आता मी करायला घेणार आहे मोदक. इकडं आपली कणिक पण खूप छान असं भिजले. तर कणकीचे एकदम पौष्टिक आणि खायला पण छान लागते. चला म्हणलं आपण कणकीचेच बनवूया. चला मग आता मी मोदक बनवायला घेते. मला नाही तर एकदम खूप छान असं लागतात, खायला पण टेस्टी. आणि चला म्हणलं आमच्या सगळ्यांना आवडतात पण. चला गव्हाचेच मोदक करूया म्हणलं आपण. अशा प्रकारे एकदम छोटे छोटेसे करणार आहे मी मोदक. आणि खायला पण छान. आणि हे सारण पण मी ओल्या नारळाचंच बनवले. आपले मोदक खूप छान असं शिजायला लागलेत. आणि चला मग आता झाकण ठेवूया. सगळे मोदक मांडून झालेलेत माझे. चला म्हणलं आता आपण झाकण ठेवूया, तोपर्यंत वापरते. आपले मोदक झालेत तयार, उकडलेत मस्त असं. आणि कळीचे वगैरे काही नाही केले तर खूपच उशीर झालेले. तर साधं सिंपलच मोदक बनवलेत मी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळीचे मोदक बनवून दाखवून तुम्हाला. तर आज भरपूर असा उशीर झालाय ना आरती पण करायला. तर अजून मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर आता 8 वाजलेत, अजून आरती करायची. तर मोदक माझे बनवून झालेले. चला आता आपण आरती करूया. हे बघा गणपती बाप्पासाठी आपण मोदक आणलेलेत बनवून. आणि इकडं माऊली बाळ पण बसलाय आरतीसाठी तयार. हाय. दररोज माऊली बाळाकडेच आरती असते. चला तर मग आता माऊली बाळाने उदबत्ती पण लावली. एक दिवशी पप्पाने केलती. हो, एक दिवस पप्पाने केलती का? आणि माऊली बाळाने उदबत्ती पण लावली आणि कापूर घेतलाय. आणि चला मी मोदक आणलेत. चला आता आरती करूया. चला आपली आरती चालली. माऊली बाळा जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे म्हणा कामना पूर्ती. जय देव जय देव. तुझ गौरी हिरे जडित मुकुट शोभत बरा. रुजते नकोरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पितांबर.